नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. एकूण 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 अर्ज छाननीत बाद झाले. 23 पैकी 16 उमेदवारांनी आज अखेर अर्ज मागे घेतले आणि आता 7 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. या 7 उमेदवारांमध्ये 3 पक्षांचे 3 उमेदवार आणि 4 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीसाठी ही निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षानं त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना या विधानसभेसाठी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली होती. त्यावेळी सर्वच माध्यमांमधलं एक चित्र असं होतं की अक्षय कर्डिले यांच्या विरोधात प्राजक्त तनपुरे अशीच रंगतदार निवडणूक चुरशीची होणार आहे. माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अशीच अपेक्षा होती, परंतु या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला एकदम यू टर्न मिळाला, तो म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी. असं काही घडलं की नाट्यमय घटना घडल्यासारखं चित्र उभं राहिलं. काय राहिलं चित्र उभं की त्या दिवशी अर्ज भरण्याच्या दिवशी सकाळी विद्यमान माजी मंत्री आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे संपर्क कार्यालयात गेले आणि त्यांनी प्राजक्त तनपुरेंशी चर्चा केली. त्याचबरोबर प्राजक्त तनपुरे यांचा थेट मुख्यमंत्र्यांशी, की जे ते त्यावेळेस केरळमध्ये विधानसभेच्या प्रचारात गुंतलेले होते, त्यांच्याशी थेट संपर्क करून दिला आणि जी चर्चा झाली त्या चर्चेनंतर बाहेर आल्यानंतर या सर्वांनी असं सांगितलं, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं की ही पोटनिवडणूक मी तालुक्याच्या अस्मितेसाठी, तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये लढवणार होतो. ज्या प्रश्नांसाठी मला ही निवडणूक लढवायची होती त्यातले बहुतांशी प्रश्न सोडवण्यासंदर्भामध्ये मला मुख्यमंत्री साहेबांनी आश्वस्त केलं आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याचं किंबहुना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं आमचं धोरण आहे, असं बाहेर आल्यानंतर नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सांगितलं. विकासासाठी प्राजक्त तनपुरे आमच्या बरोबर आहेत. आम्ही महायुती, भाजप महायुती ही प्राजक्त तनपुरेंबरोबर आहे आणि त्यामुळं एवढंच नव्हे तर ज्या एका वेगळ्या वातावरणात, भावनिक वातावरणामध्ये ही निवडणूक होते आहे, त्या पार्श्वभूमीवर हे निवडणूक रिंगणात उतरायचं नाही असा निर्णय प्राजक्त तनपुरे यांनी जाहीर केला. त्यांनी अर्जही भरला नाही आणि त्यामुळं ऐन वेळेस या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली. आता 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एका मास्टर स्ट्रोकची चर्चा माध्यमांमध्ये होते आहे. याच मास्टर स्ट्रोक संदर्भात आता मी तुमच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पण या निवडणुकीच्या निमित्तानं जी रणनीती आखली आहे तो देखील एक मास्टर स्ट्रोकच आहे. परंतु माध्यमांना मास्टर स्ट्रोक किंवा डाव प्रतिडाव हे फक्त देवेंद्र फडणवीसांनी केलेले आहेत हे मान्य करायचं नाही, अशी माध्यमांची भूमिका अगदी ठळकपणे स्पष्टपणे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस राहुरी विद्यापीठात कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी अवघ्या 2 वाक्यामध्ये त्यांची भूमिका सांगितली होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न होतील, मात्र आमच्यावरती ती निवडणूक कोणी लादलीच तर ती लढण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे.
अवघ्या 2 वाक्यात त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली होती. आणि नंतर हे बिनविरोध होण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. परंतु या निवडणुकीमध्ये माध्यमांमध्ये जे चित्र होतं की ही खरी लढत जी आहे ती प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले अशी होणार आहे. आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी जी रणनीती आखली त्यानुसार या निवडणुकीतली ही चुरस किंवा ही लढाई जर प्रत्यक्षात अशी लढाई झाली असती तर खरोखर जो निकाल होता तो अनप्रिडिक्टेबल होता. कदाचित भारतीय जनता पक्षाला ही निवडणुकीची जागा गमवण्याची देखील भीती होती. कारण दोन्ही बाजूनं आज जे प्राजक्त तनपुरे ज्या वातावरणात मागच्या वेळेस निवडणूक हरलेले होते त्या वातावरणात आणि आत्ताच्या वातावरणामध्ये खूप बदल झालेला होता. आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे असणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपच्या महायुतीतल्या नेत्यांनी घेतली आणि त्याला यश आलं. हा, हे ठीक आहे की बिनविरोध व्हावी या प्रयत्नाला त्यांच्या यश आलं नसेल, परंतु ते प्रयत्न बिनविरोध करण्याचे ते प्रयत्न शरदचंद्र पवार गटाने उधळून लावले आणि बिनविरोध होऊ दिले नाही. आणि गोविंद मोकाटेंना कसं आम्ही उभं केलं आणि त्यामुळं आता हे देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न कसे कुचकामी ठरले अशा स्वरूपाचं चित्र माध्यमांमध्ये रंगवलं गेलं आणि खरा मास्टर स्ट्रोक यांनीच मारलेला आहे असं देखील चित्र उभं केलं गेलं. आता निवडणुकीमधली रंगत चुरस कमी होऊन यशाच्या हमीच्या जास्तीत जास्त जवळपास भाजपचा उमेदवार कसा जाईल अशी व्यूहरचना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली दिसते आहे. तर बिनविरोध होण्याच्या ऐवजी निवडणुकीत लढत व्हावी, निवडणूक व्हावी अशा स्वरूपाची व्यूहरचना, अशा स्वरूपाची रचना ही शरदचंद्र पवार गटानं केलेली आहे. त्यामुळं यामध्ये कोण खरा मास्टर स्ट्रोक, कुणाचा खरा मास्टर स्ट्रोक आहे याविषयी तुम्हीच ते ठरवा. माध्यमांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे, परंतु कदाचित मराठी माध्यमांना तो ते मान्य करायचं नसल्यामुळं त्यांनी हे चित्र असं दाखवलंय की फडणवीसांचे प्रयत्न आम्ही अयशस्वी केले आहेत. ठीक आहे, आता एका शिवाजीराव कर्डिले हे या मतदारसंघाचे 3 वेळेस आमदार राहिलेले होते आणि त्यांच्या निधनानं एका वेगळ्या भावनिक वातावरणामध्ये ही निवडणूक होते आहे हे नाकारून चालणार नाही. आणि त्यामुळंच एका वेगळ्या वातावरणात जी संवेदनशीलता माजी मंत्री माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे. ज्यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे पहिल्याच निवडणुकीमध्ये जिंकले गेले त्यावेळेची परिस्थिती जर लक्षात घेतली तर आता हे एक उघड सत्य झालेलं आहे की त्यांना एका अदृश्य शक्तीनं, जे मी नाव घेतलंच पाहिजे असं नाही, ते आपल्या सर्वांना माहिती आहे, त्या शक्तीनं त्यांना त्यावेळी मदत केली होती. हे अगदी आता उघड सत्य झालेलं आहे. पण मागच्या 24च्या निवडणुकीमध्ये तीच मदत त्यांना या मागच्या निवडणुकीसारखी मिळाली नाही. परिणामी प्राजक्त तनपुरेंना पुन्हा लगेचच पराभवाला सामोरं जावं लागलं. खरं म्हणजे ते का निवडून आले हे त्यांनी लक्षात घेतलं असतं तर ते का पराभूत झाले हे देखील त्यांच्या लक्षात आलं असतं. कारण निवडून येण्यासाठी केवळ व्यक्तिगत प्रतिमा अशी उपयोगाची नसते, ती एक फायदेशीर ठरतेच, पण त्याचबरोबर पक्ष आणि एकूण सगळे वातावरण निर्मिती ही देखील महत्वाचा भाग असतो. सुरुवातीच्या काळामध्ये असं एक म्हटलं गेलं की त्यांनी भगवी टोपी घातली, भगवं उपरण अंगात घातलं म्हणजे ते भारतीय जनता पक्षाकडे जाणार आहेत असं देखील वातावरण माध्यमांनी रंगवलं. एवढंच काय, एक उमेदवार म्हणून ग्राउंड रियालिटी काय आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली आणि या यात्रेच्या निमित्तानं जेव्हा त्यांनी संपर्क केला, तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला,
तेव्हाही ही वस्तुस्थिती लक्षात आली असेल की मतदारसंघातलं वातावरण काय आहे. बारामतीची मध्ये काँग्रेसनं जेव्हा उमेदवार दिला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हणाले की जनमताचा आदर करता काँग्रेसनं ही निवडणुकीत त्यांचा उमेदवार देता कामा नये असं मी त्यांना विनंती करतो. आणि हेच जनभावना जेव्हा ही जन आशीर्वाद यात्रा गावागावापर्यंत पोहोचली, गावागावात गेली, तेव्हा कार्यकर्त्यांची ही भावना लक्षात घेऊन जर शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक होते आहे, तर ही संधी त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्यासाठी दिली पाहिजे असा एक विचार या ठिकाणी माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करून एक संवेदनशीलता दाखवलेली आहे. त्यांचे गैरहजेरीत, त्यांच्या अनुपस्थितीत आता ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत एक जे बदललेलं समीकरण आहे ते देखील आपण महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की नामदार आणि पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील, युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आणि प्राजक्त तनपुरे या नव्या पिढीचे जे काही संबंध आहेत त्या संदर्भात याआधी पडद्याआड खूप चर्चा होत होती. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं प्रथमच डॉक्टर सुजय विखे पाटील आणि नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी जो एक समझोता, कदाचित अलिखित समझोता म्हणूया, जो समझोता मोडला गेला होता, एक चूक, राजकीय दृष्ट्या जी एक चूक की ज्याचे परिणाम प्राजक्त तनपुरे यांना राजकीय दृष्ट्या त्याला सामोरं जावं लागलं होतं, ती चूक दुरुस्त केली आहे असं मला वाटतं. आणि आता सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपच्या दृष्टीनं या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात असले आणि माध्यमांच्या दृष्टीनं ती निवडणूक आता खूप मोठी चर्चा, खूप मोठी रंगतदार आणि खूप मोठी चुरशीची होईल असं जरी माध्यमातनं सांगितलं गेलं असलं तरी प्राजक्त तनपुरे या निवडणुकीत रचण्यामुळं काय असेल याचं चित्र आजच्या आठवडे बाजारात मला एका व्यक्तीनं दिलेल्या प्रतिक्रियेतनं स्पष्टपणे दिसतं. माझ्याशी सहजपणे बोलताना त्या व्यक्तीनं, सामान्य व्यक्तीनं एक प्रतिक्रिया दिली की आता या निवडणुकीतला रामच निघून गेला आहे. कारण ही वस्तुस्थिती आहे की प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले ही फाईट खूप चुरशीची झाली असती आणि कदाचित निकाल काय लागला असता याविषयी आपण काही सांगणं किंवा याविषयी काही वंदता करणं किंवा काही विषयी निश्चित अंदाज बांधणं हे खरोखर अवघड झालेलं होतं. मग या सगळ्या वातावरणाचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अक्षय कर्डिले किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारासाठी जी सहजपणे रणनीती आखली आहे तो एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे. आणि बदललेल्या राजकारणामध्ये तनपुरे आणि विखे यांच्या सहकार्यातून या तालुक्यात पुढे काय घडणार आहे याविषयी देखील आपल्या सर्वांनाच निश्चितपणे उत्सुकता राहणार आहे. डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना जो बंद पडलेला आहे आणि ज्याच्या अर्थसहाय्या संदर्भातला प्रस्ताव हा राज्य शासनाच्या समितीकडे पाठवण्यात आलेला आहे. त्याचे चेअरमन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत आणि त्यामुळं हा कारखाना सुरू होण्यासंदर्भात सत्ताधारी पक्षाशी जवळीक साधण्याची एक मोठी गरज तनपुरे यांना होती. आणि या निमित्तानं या निवडणुकीतनं माघार घेऊन एक पाऊल माघार घेणं म्हणजे राजकारणातनं असं काही जणांनी, माध्यमांनी लगेच चित्र रंगवलं की यामध्ये प्राजक्त तनपुरेंचा करेक्ट कार्यक्रम झाला. परंतु भविष्याच्या दृष्टीनं 4 पावलं पुढे जाण्यासाठी आज एक पाऊल माघार घेणं म्हणजे करेक्ट कार्यक्रम झाला असं म्हणता येणार नाही. मात्र आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं प्राजक्त तनपुरेंसारखा एक नेतृत्व की ज्याविषयी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील नुकतीच एक जी प्रतिक्रिया दिली ती बरंच काही सांगणारी आहे.
आता अजूनही अशी एक चर्चा आहे की हे फक्त बाहेरचे दृश्य स्वरूपात सांगितलं गेलं की विकास कामं वगैरे यासाठीच, पण या पडद्याआड देखील अजून काहीतरी घडामोडी घडलेल्या असाव्यात, ज्याविषयी यथावकाश आपल्याला चित्र समजेल. पण स्पष्टपणे असं एक सांगितलं गेलं की विधान परिषदेची जी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक होणार आहे त्यासाठी देखील उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा विचार केला जाणार आहे. या संदर्भामध्ये आज लगेचच कुणी काही सांगितलेलं नसलं तरी यथावकाश सगळं चित्र स्पष्ट होईल. आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे रावसाहेब खेवरे हे देखील रिंगणात आहेत. आपल्याला पक्षाचा AB फॉर्म मिळेल आणि आपण निवडणूक रिंगणात निश्चितपणे शिवसेनेतर्फे उभं राहू असं त्यांचं मनोगत ते सांगत होते, परंतु प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. आणि मग पुन्हा अस्मितेसाठी म्हणून तालुक्याच्या अस्मितेसाठी ते देखील निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. देवळाली प्रवराचे संतोष चोळके हे देखील वंचित तर्फे निवडणूक रिंगणात आहेत. म्हणजे 3 पक्ष आणि 4 अपक्ष अशा 7 उमेदवारांच्या या सप्तरंगी लढतीमध्ये आजही मुख्य लढत जी आहे ती पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे गोविंद मोकाटे आणि भारतीय जनता पक्षाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्यातच होईल असं आत्ताचं तरी चित्र दिसतं आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं आजचं हे चित्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला देखील निश्चित आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.